तुफान गर्दी राहते, फुल परमिशन राहते. यांच्या भाजपच्या सभेने मोठमोठ्या सभेंना यांची गर्दी राहते, त्यांना फुल परमिशन राहते. जेव्हा इथे आमचा खरा हिंदुत्ववाद आम्ही लोकांना सांगायचा प्रयत्न करतो, जेव्हा वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाच्या माध्यमातून हे लोक कीर्तन बंद पाडण्याचं काम हे भाजप करत आहे. तुम्हाला वाटतं हिंदुत्वाचं रक्षण हे भाजप करत आहे? हे छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे नावडे असं नाही आहे ते की सामील दुश्मनाला सरदार होत आहे, सामील दुश्मनाला सरदार होत आहे, पैशात लोकशाही बेकार होत आहे. सामील दुश्मनाला सरदार होत आहे, पैशात लोकशाही बेकार होत आहे. आणि शिवबा तुझी लढाई चालूच ठेवतो मी, पण फौज मावळ्यांची गद्दार होत आहे. आणि म्हणून आपण आता लढण्याची गरज आहे. आता आपल्याला लढावं लागेल, कारण या देशातली परिस्थिती अत्यंत बिकट आहे. या कार्यक्रमाचा एल्गार आपण या ठिकाणाहून करत आहोत. सगळ्यात महत्वाची गोष्ट आज मला म्हणजे लोकांच्या म्हणजे आपली वराठी भाषा पाहिजे, आपण विदर्भातलं मॉडेल आहे. तुम्हाला समजलं नाही तर विचारा, तिकडून आवाज द्या. आज आपण आजच्या कार्यक्रमामध्ये जास्त पोलीस बांधवांची गर्दी दिसत आहे. हो, आणि पोलीस बांधवांची गर्दी काही आपल्याला ठोकपीट मारपीट करायसाठी नाही, आपलं संरक्षण करायसाठी आले आहे ते. तुम्हाला वाटत असेल की हे तिकडून आहे, तिकडून नाही आहे, तिकडून आहे, पण हे इकडून आहे. म्हणून आणि एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा सगळ्यांनी. कार्यक्रमाला त्यांचा पाठिंबा आहे. अशा कार्यक्रमाला पोलीस प्रशासनाचा नेहमी पाठिंबा राहिलेला आहे. मी म्हणतो बडी अच्छी बात आहे, तुम्ही म्हणा पोलीस हमारे साथ है. सगळ्यांनी बड़ी अच्छी बात है, अरे बड़ी अच्छी बात है. अब जमा काम. आणि पोलीस बांधवांना एक गोष्ट सांगतो की सत्यास बोलणारी जबान बोलतो मी. फक्त 25 वर्षाचा तरुण आहे सर, पण निखिल वागळे साहेब, अशिल सरोदे साहेब आणि विश्वंभर चौधरी साहेबांसारखे लोक हल्ला झाल्यानंतर सुद्धा सभा घ्यायला निडर छाती दाखवतात. हे लोक जर गांधी आंबेडकर व्हायला तयार आहे तर आमच्यासारखे 25 वर्षाचे तरुण सुद्धा भगतसिंग व्हायला तयार आहे सर. म्हणून सत्यास बोलणारी जबान बोलतो मी, सत्यास बोलणारी जबान बोलतो मी. विशेष साहेब तुमच्याच लष्कराचा जवान बोलतो मी, की सत्यास बोलणारी जबान बोलतो मी, तुमच्याच लष्कराचा जवान बोलतो मी. आणि शहापूर तालुक्यातील सगळ्या लोकांना म्हणतो आहे की सत्यास बोलणारी जबान बोलतो मी, तुमच्याच लष्कराचा जवान बोलतो मी. आणि पाहून तुम्हास माझ्या येते रगात हिम्मत, तुमच्यामुळेच इतका तुफान बोलतो मी. आणि हे म्हणून महत्वाची गोष्ट आहे, कारण ही लोक आपल्याला नेहमी सांगत असतात की आणि हा जो पोरगा तुमच्या समोर बोलून राहिला हा ओबीसी समाजातला कुंब्याच्या 2 एकर शेतकऱ्याचं पोरगा आहे. आणि माझ्या बापाजवळच 2 एकर शेती आहे. आता तुम्ही मला सांगा, प्रत्येक शेतकऱ्याची परिस्थिती, इकडे धानाचं उत्पन्न होते, आमच्या इकडे सोयाबीन, तूर, कापूस, तांदूळ याचं उत्पन्न होते, पण शेतकऱ्यांची परिस्थिती तशीच आहे साहेब. 2000 मध्ये सोयाबीनचा भाव 4000 रुपये होता. किती? 2000 साली सोयाबीनचा भाव 4000 रुपये होता. कापसाचा भाव किती रुपये होता? 10,000 रुपये क्विंटल. आता किती आहे? 2024 लागलं. सोयाबीनचा भाव 4200, कापसाचा भाव 10,000हून 6,000 रुपये आला. आता तेव्हा बियाण्याच्या जे खताच्या ठेली आहे, DAPची खत आहे, ते 400 रुपयात भेटत होती. आता 1300 रुपये केली. अटकली कुठे तर जाशील कुठे. शेतकऱ्याला तर शेती करावंच लागणार आहे ना साहेब. आता तुम्ही मला सांगा, मोदी साहेबांनी डिझेलचा खर्च वाढवला, डिझेलचे भाव वाढवले. आता नागर चालत नाही. वावरात जर नागर मारायचा असला तर आधी आम्ही नागर नेत होतो, आता ट्रॅक्टर न्यावं लागते. आता ट्रॅक्टरचं भाडं वाढलं सर. शेतकऱ्याचं पोरगा म्हणून सांगतो की जेव्हा वावरात जायला लागते तेव्हा नागर मारायची लागते, ट्रॅक्टर न्यावं लागते. ट्रॅक्टरचं भाडं वाढलं. 2 एकरी शेतकऱ्याचं पोरगा आहे, व्यथा सांगून राहिलो. ट्रॅक्टरचं भाडं वाढलं, डिझेलचा खर्च वाढला, मजुराईच्या मजुऱ्या वाढल्या. आणि उत्पन्न पैसाले पानं 3च आहे. पैसाले पानं 3 आहे साहेब. शेतकऱ्याचं उत्पन्न वाढत नाही. तिकडे सुधीर मुनगंटीवार साहेब म्हणते की शेतकरी हे निवडणुकीच्या तोंडावर आंदोलन करतात. तिकडे दानवे साहेब म्हणते की शेतकरी हे साले आहे. शेतकऱ्यांना शिव्या देण्याचं काम या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. म्हणून आता जागृत होण्याचं काम आपल्याला करायचं आहे. शेतकऱ्याचं पोरग तुमच्या पुढे बोलत आहे.
अरे छातीत शासनाचा लागून बाण आहे, छातीत शासनाचा लागून बाण आहे, गावात भाकरीची दौडी गहाण आहे. छातीत शासनाचा लागून बाण आहे, गावात भाकरीची दौडी गहाण आहे. आणि माझ्यावरी तरीही करतात कारवाया, मुजरीम शासनाचे माझे लिखाण आहे. नागपूरला माझा हिवरी नगरला कार्यक्रम झाला साहेब. तर हिवरी नगरला कार्यक्रम झाल्यानंतर आता येईन महाराज लोक सोडले, याच्याकडून आता कामं दाखवाले, याच्याजवळ काहीच नाही. विकासाचे कामं याच्याकडे काय 370 सांगन, एक तर राम मंदिर सांगन, नाही तर काय सांगन. आता ते हे निघालं CA इलेक्ट्रल बॉम्ब. म्हणजे पहिले हे म्हणायचे सुभाषचंद्र बोस, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. आता मोदी साहेब म्हणते की तुम मुझे चंदा दो मैं तुम्हें धंधा दूंगा. इतना तो आशिक भी नहीं लूटा, इतना तो आशिक भी नहीं लूटा गर्लफ्रेंड के प्यार में, जितना बेरोजगार पीटा है भाजपा की सरकार में सर. म्हणून ह्या तरुणाईच्या ज्या व्यथा आहे तुमच्या पुढे मांडायला आलो साहेब, की एल्गार शोषितांचा माझ्या मधून येतो आवाज, शाहिरांचा माझ्या मधून येतो, माझ्या मधून येतो गांधी सुभाष बाबू, दाभोळकर उद्याचा माझ्या मधून येतो. नुसत्याच शाहिरांना पकडून काय करता, सरदार शाहिरांचा माझ्या मधून येतो. आणि तुकड्यास पाहिजे तो मी इन्कलाब आहे, विद्रोह खंजरीचा माझ्या मधून येतो. रंगास सावड्या या समजू नका निकामी, विठुराय पंढरीचा माझ्या मधून येतो, विठुराय पंढरीचा माझ्या मधून येतो. याच्याकडे विकासाचे काम सांगायला आता काम नाही. हे लोक काय सांगेल, आम्ही 370 हटवली, आम्ही राम मंदिर बांधलं. पण राम मंदिर बांधायच्या वेळेला यांनी काय काय केलं, गरिबाची अयोध्येची घरं यांनी पाडण्याचं काम केलं साहेब. कि दुनिया में तेरे वादों का कभी चर्चा ना करेंगे, मर जाएंगे तेरे साथ लेकिन इंसाफ ना करेंगे. तूने धर्म के नाम पर गिराए हैं कई घर, तुझे अयोध्या के राम भी कभी माफ ना करेंगे. एक लक्षात ठेवा. आणि आज मला सगळ्यात हुशार लोक या कार्यक्रमात दिसत आहे सर. नाही तर एका गावाला असं झालं, एका गावामध्ये सरपंचाने एक स्पर्धा ठेवली. म्हणजे मूर्ख लोक किती प्रमाणात असते. सरपंचाने एक स्पर्धा ठेवली चौधरी सर, आणि त्या स्पर्धेमध्ये सांगितलं की एक खोली आहे, त्या खोलीमध्ये अंधार करून टाकला, 99 घोडे कोंडले आणि एक गद कोंडलं. गद म्हणजे गाढव, आमच्या इकडे गद म्हणते त्याला. 99 घोडे काळ्या कलरचे आणि एक गद ते काळ्या कलरचं. आता जो म्हणे ह्या 99 घोडे आणि त्या गद्यातलं 100 ढोराईतलं एक गद जर पकडून आणन त्याला 1 लाख रुपयाचं बक्षीस म्हणे. आता लोक जाय अंधाराच्या खोलीतनं लाता कोण चालले वापस. पण एक माणूस त्या गावातला एवढा हुशार होता, तो गेला त्या खोलीजवळ, सरक फासा टाकला, दोर घेतला, फासा टाकला आणि दाराजवळ उभा राहिला. गद बाहेर आलं पाहिजे ना, दाराजवळ उभा राहिला आणि तिथून म्हणे अच्छे दिन. गद म्हणे आएंगे, हा म्हणे अच्छे दिन. तो म्हणे गद म्हणे आएंगे. हा समोर चालला, अच्छे दिन म्हणत ना, माग गद त्याच्या माग आलं, अच्छे दिन आएंगे. पण आजच्या कार्यक्रमात हुशार लोक आहे आणि हे लोक म्हणतात, तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल मला काय म्हणायचं आहे. हे लोक म्हणतात की तुम्हाला मुस्लिमांपासून खतरा. या देशामध्ये लक्षात ठेवा, ह्या देशामध्ये चित्रपट आणि पिक्चर टॅक्स फ्री करण्यात येतात, पण शिक्षण टॅक्स फ्री नाही आहे. या देशामधल्या शिक्षणावर GST लावली, पिकाच्या मालावर GST लावली. आम्ही जे खत घेतो ना साहेब, शेतकऱ्याचे औलाद आहे माझा बाप, जे खताचे बियाणं घेते, शेणखत घेते, त्याच्यावरही GST आहे. एवढा सोडा, मैतीच्या सामानावर GST आहे. हे ना, म्हणजे तुम्ही मेल्यावर सुद्धा ह्या लोकांना सोडलं नाही. आणि हे लोक म्हणतात आता केरला स्टोरी नावाचा चित्रपट येणं टॅक्स फ्री केला. कायसाठी तर बुरख्यापासून तुम्ही सावधान राहा म्हणे. आता माझ्यासोबत जो मित्र आला आहे, हा माझा मित्र आहे इर्शाद शहा नावाचा. मी कुंब्याचा पोरगा आहे, माझं नाव गोविंद पोलाड नाही, याचं नाव इर्शाद शहा, मुस्लिम समाजाचा आहे साहेब. पण जालियनवाला बाग जेव्हा हत्याकांड झालं तेव्हा जनरल डायरनं या देशातल्या लोकांवर गोळ्या झाडल्या. आणि जनरल डायरला तेव्हा विचारलं की तुम्ही या देशातल्या लोकांवर गोळ्या का झाडल्या.
तेव्हा जनरल डायरनं सांगितलं की या देशातले मुस्लिम लढाईतून फरार होत होते, म्हणून त्यांच्या पाठीवर आम्ही गोळ्या झाडल्या. तेव्हा खान अब्दुल गफ्फार खान नावाच्या एका मुस्लिम समाजातल्या व्यक्तीचा मुलगा समोर आला. जर एखादा तुम्ही आम्हाला पुरावा दाखवणार की स्वातंत्र्य संग्रामातून मुस्लिम लोक पडाले होते, तर संपूर्ण स्वातंत्र्य संग्रामातून मुस्लिम समाज हा मागे हटून जाईल. 5 दिवसापर्यंत पोस्टमॉर्टम चाललं आणि 76 पठाणांचे प्रेत सापडले साहेब. एकाही मुस्लिमानं गोडी ही पाठीवर खाल्ली नाही, सगळ्या मुस्लिमांनी गोड्या हे छातीवर खाल्ल्या होत्या. आता तुम्ही मला सांगा, कुराणाची 7वी आयात सांगते की पत्ता भी हिले तो रजा है तेरी, आणि तुकाराम महाराज गाथेमध्ये सांगतात की चाले हे शरीर कोणाची असत्य, आणि कोण बोलवी ते हरिविन, म्हणजे हे चांगलंच आहे ते चांगलंच आहे. अरे वतन के चाक दामन को कभी सिलने नहीं देती. लक्षात ठेवा, बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला तर जागा देणारे व्यक्ती हे मुस्लिम समाजाचे होते. जेव्हा या देशातल्या लोकांनी, महात्मा फुलेंनी या देशातली पहिली शाळा काढली आणि इथल्या धर्म मार्तंड लोकांनी त्यांना छळ केला आणि गोविंदराव फुलेंना सांगितलं तुमच्या मुलाला घरातून हाकलून द्या, महात्मा ज्योतिबा फुलेंना घरातून हाकलून द्या. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुलेंना राहण्यासाठी जागा देणारे उस्मान शेख हे मुसलमान समाजाचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु बाबा याकूत बाबा हे मुस्लिम समाजाचे होते. माझ्यासोबत म्हणजे लक्षात ठेवा, आयुष्य खूप सुंदर आहे, पण आपल्या मित्रांमधला एकनाथ आणि नात्यातला अजित ओळखता आला पाहिजे आपल्याला. माझा मित्र मुस्लिम समाजाचा आहे, पण एक लक्षात ठेवा, वतन के चाक दामन को कभी सिलने नहीं देती. वतन के चाक दामन को कभी सिलने नहीं देती. कमल दिल में मोहब्बत का कभी खिलने नहीं देती. ये हिंदू ये मुसलमान चाहते तो है बहुत, लेकिन साली भाजप इनको आपस में मिलने नहीं देते. यांनी सांगितलं आम्ही राम मंदिर बांधलं, आम्हाला मतदान करा. आता मोदी साहेब म्हणते आम्ही रामाचे खरे भक्त आहोत. काय म्हणतात? रामाचे आम्ही खरे भक्त आहोत. आता तुम्ही मला सांगा, हा पठ्ठ्या जो उभा आहे हा वारकरी संप्रदायातला आहे. माझे आजोबा तपकिरी महाराजांच्या मठामध्ये राहायचे. पंढरीच्या वारीला संसाराचा त्याग केला, आलेच नाही परत. माझ्या वडिलांनी दरवर्षी पंढरीची वारी पायदळ केली. 1.5 तासाचा हरिपाठ कीर्तनही जमते आपल्याला. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा, या दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पाहून झालो चराचरी. काय म्हणू, गजानमारची बावनी म्हणून 20 मिनिटं दिलेलं आहे, पण गजानमारची बावनी येते आपल्याला. गजाननाची बावनी नित्य असावी, ध्यानी म्हणी 52 गुरुवारी नेमे करा पाठव भक्तीने विघ्नेसारी. सगळंच येते. हरिपाठ म्हणू, देवाची द्वारी उभाक्षणा भारी तेने मुक्ती, सगळंच येते साहेब. आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत, पण भाजप आमच्या हिंदुत्वाचं रक्षण नाही करून राहिली साहेब. आमचा शेतकरी बाप यांचं हिंदुत्व जातं कुठे हो? या देशातला शेतकरी 25,000 रुपयाच्या कर्जापायी आत्महत्या करतो साहेब, तेव्हा यांचं हिंदुत्व कुठे गेलं? जेव्हा पंढरीच्या वारीला आदिवासी समाजातल्या 150 लोकांना पंढरीच्या वारीमध्ये प्रवेश दिला जात नाही आणि इथलं भाजपचं सरकार त्यांना जेलमध्ये कोंडून ठेवतं, तेव्हा यांचं हिंदुत्व कुठे जातं साहेब? जेव्हा या देशामधल्या मणिपूरमधली एखादी हिंदू महिला नग्न करून भर रस्त्यात फिरवल्या जाते, तेव्हा भाजप सरकारचं हिंदुत्व कुठे जातं? जेव्हा मीरा रोडला भर कार्यक्रमामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम बंद करण्यात येतो, तेव्हा यांचं हिंदुत्व कुठे जाते साहेब? हा माझा प्रश्न, एक लक्षात ठेवा, हा माझा प्रश्न आहे तुम्हाला. अरे सीता भी नाराज है बीजेपी के काम से, बोलती है सारे पैसे खा गए मेरे पती के नाम से. एवढी बेकार परिस्थिती झाली आहे आणि हे लोक सांगतात की आम्ही हिंदुत्वासाठी आलो. मुस्लिम बांधवांपासून तुम्ही सावधान रहा, लेकिन मोहब्बत भाईचारे की दीवाने दिन ही लौटा दो. मोहब्बत भाईचारे की दीवाने दिन ही लौटा दो, वो सस्ती दाल वो सब्जी के सुहाने दिन ही लौटा दो. ये अच्छे दिन तो अदानी अंबानी को मुबारक हो, हमें ऐसा करो साहब हमारे पुराने दिन ही लौटा दो. अरे बेकार परिस्थिती या देशामधली आहे, लक्षात ठेवा. आता फक्त 5 मिनिटं घेतो सर, 15 मिनिटं झाली असेल ना आपल्याला, कारण विचार करा. आता मी तर अमरावतीवरून आलो,
माझ्या जीवाचा विचार करता थोडासा, आणि मला सोडून द्यायची जबाबदारी तुमच्याकडे आहे. मैं कतरा होके भी दरिया से जंग करता हूँ, मैं कतरा होके भी दरिया से जंग करता हूँ, मुझे बचाना समंदर की जिम्मेदारी है. समंदर म्हणजे कोण? तुम्ही सगळे लोक. कि मैं कतरा होके भी दरिया से जंग करता हूँ, मुझे बचाना समंदर की जिम्मेदारी है, और दुआ करो कि सलामत रहे मेरी हिम्मत, ये गोविंद पोलार्ड कहीं आंधियों पे भारी है. एक लक्षात ठेवा, तुमचे जे पोरं आहे ना, पोरं, आता हे पोरं जेव्हा तलाठी भरतीची परीक्षा द्यायला जातात, तर यांची फी, ज्या शेतकऱ्याचं उत्पन्न वर्षाचं 50,000 रुपये 60,000 रुपये आहे साहेब, त्या शेतकऱ्याचं पोरग जेव्हा तलाठी भरतीची परीक्षा द्यायला जातं, तेव्हा भाजपचं सरकार यांच्याकडून 1,000 रुपये परीक्षा फी घेतं. लक्षात ठेवा. आता वेगवेगळ्या परीक्षेचे घोटाळे, महायुतीचा घोटाळा झाला, यांनी जरांगे पाटलांवर SIT टाकली, स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम. आता तुम्ही मला सांगा, जरांगे पाटलांवर तुम्ही SIT टाकली, एखादी SIT महायुतीचा घोटाळा जेव्हा झाला परीक्षेचा, त्याच्यावरही टाका. एखादी SIT टाका जेव्हा या देशातले शेतकरी आत्महत्या करतात. या देशातले शेतकरी आत्महत्या करत नाही साहेब, त्यांचा खून इथलं प्रशासन केल्याशिवाय राहत नाही. इथलं प्रशासन त्यांचा खून करतात. लक्षात ठेवा. तुम्ही श्रीमंतांच्या घरी ईडी झाडता. ईडी झाडणं का वाईट आहे काय? पण तुम्ही म्हणाल आमचं लेकरू चांगलं आणि बाजूच्याचं वाईट, असं चालते का कुठं? आता ईडी कोणाच्या घरी झाडते? देश धनाढ्य आहे, श्रीमंत आहे, पण एखादी ईडी माझ्या घरी पाठवा ना. माझ्या घरी मी भेट नाही. यंत काय सापडून दिले? 8 सोयाबीनचे पोते, आणि त्याच्यात 3,000 रुपये भाव, 8-24,000 रुपये सापडन. मागं येईना गुजरातच्या एका शेतकऱ्याच्या घरावर ईडी पाठवली, 417 रुपये त्याच्या अकाउंटमध्ये सापडले. हा, तामिळनाडूच्या शेतकऱ्याच्या घरी मोदी साहेबांनी, जे मोदी साहेब 10 लाख रुपयाचा सूट घालतात, 3 लाखाचा चष्मा घालतात, एका पोलीस अधिकाऱ्यानं सेकंड चष्मा घालून केली म्हणून त्याला सस्पेंड करतात डायरेक्ट. तुमच्या टॅक्सातून येणाऱ्या कंपन्या विकून स्वतःसाठी 8-8 हजार कोटी रुपयाचे 2 जहाज, विमानं विकत घेतात. अरे हरदम या देशाची तो सरहद पार करतो, परदेशात माझ्या रक्ताचा तो मोठा व्यापार करतो. चोरांपासून घरास माझ्या कधीच खतरा झाला नाही, माझ्याशी बैमानी तर माझा चौकीदार करतो. अरे तुमचे पोरं जेव्हा परीक्षा घ्यायला जातात, लक्षात ठेवा, यांनी 1,500 कोटी रुपयांचा बिझनेस केला. बिझनेस तलाठी भरतीच्या परीक्षेच्या माध्यमातून 1,500 कोटी रुपयांचा. कायच्यासाठी? इलेक्शन लढवायसाठी. 2021 मध्ये यांनी पोलीस भरती काढली साहेब. 1 लाख पोरांनी 450 रुपये परीक्षा फीनं फॉर्म भरले. त्याच्यातले 7,000 जागा होत्या, 17,000 जागा होत्या. 7,000 याईनं भरल्या, बाकीच्या 8,000 पोरं वेटिंगवर ठेवले. 8,000 पोरं वेटिंगवर ठेवले यांनी. त्यांना नियुक्तीपत्र दिलं साहेब. आमचे पोलीस बांधव इथे बसले आहे, त्यांना नियुक्तीपत्र दिलं, पण ते जॉईन करून नाही घेत आहे. कित्येक पोरांना आत्महत्या केल्या. होमगार्डची नोकरी फुकटात करत आहे आमचे पोरं आत्महत्या करत आहे साहेब, जे शेतकऱ्याची पोरं आहे. आता पहिलीच भरती भरली नाही तर यायनं डबल 17,000 जागा काढल्या. त्याच्यात आता 1 लाख पोरं अजून फॉर्म भरत. आता 1 लाख गुन्हेले 450 रुपये, धरा किती रुपयाचा बिझनेस झाला. आणि ते पैसा हे कुठं लावतात हो? जागा जर 17,000 असेल, 1 लाख पोरं परीक्षा फी भरतात, बाकीचा पैसा जाते कुठं? इलेक्ट्रो बॉन्ड, बाकीचा पैसा जाते कुठं? आणि तुम्हाला म्हणते हिंदू धर्म खतरे में है, मस्जिद खतरे में है, मुसलमान खतरे में है, हिंदू खतरे में है. अरे देशात मंदिरांचे मस्जिदींशी युद्ध करतो, देशात मंदिरांचे मस्जिदींशी युद्ध करतो, आणि परदेशात ओळखीला स्वाधीन बुद्ध करतो. देशात मंदिरांचे मस्जिदींशी युद्ध करतो, परदेशात ओळखीला स्वाधीन बुद्ध करतो. दाढीस वाढवून फिरतो निजाम मोठा, तीर तरकश पे लगाए. कि देशात मंदिरांचे मस्जिदींशी युद्ध करतो, परदेशात ओळखीला स्वाधीन बुद्ध करतो. दाढीस वाढवून फिरतो निजाम मोठा, टागोर तोच होतो जो आचरण शुद्ध करतो. एक लक्षात ठेवा, दाढी वाढवल्यानं कोणी टागोर होत नाही. आणि म्हणून जाता जाता 3 मिनिटं घेतो फक्त शेवटचे, नाही तर तुम्ही म्हणाल काही लोकांना आवडत नाही.
आता याच्यात 3 कॅटेगरी असतात. ज्याला घरात गमत नाही, ज्याची बायको कुणकुण करते बेलनं घेऊन, ते येते कार्यक्रमात उभं राहिले. बरं, जे उभे आहे तुमच्या खात्यात 15 लाख रुपये यायचे आहे का अजून? माय वडील म्हणते का, म्हणजे तू म्हणते 25 वर्षाचा आहे, मोदी साहेब 83 70 75 वर्षाचे आहे, तू म्हणतं डायरेक्ट तेले 1 रुपया नाही 2 रुपये डायरेक्ट 15 लाखच मागून राहिला म्हणते. आता तुम्ही मला सांगा, मोदी साहेबांनी घरचा वावराचा धुरा कोरला का? त्याच्यासोबत का माझे वैयक्तिक भांडण आहे का? 2014 मध्ये आम्हीच मतदान मारणारे होते इले. पण एक लक्षात ठेवा, ज्याची दुखते त्याला कळते आता. म्हणून आम्ही सांगून राहिलो की साहेब, जाता जाता तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. हे लोक म्हणतात आम्ही प्रभू, मगांचा मुद्दा होय, हे लोक म्हणते आम्ही प्रभू श्रीरामचंद्रांचे खरे भक्त आहोत. मी तुम्हाला सांगितलं, वारकरी कट्टर हिंदुत्ववादी आहे. एखाद्या माणसानं, एखाद्या महाराजानं धर्मावर चर्चा करायसाठी बसावं आपल्यासोबत, फक्त बसाव देणं. त्याला सांगतो खरा धर्म कसा आहे. तुकाराम महाराज गाथेमध्ये सांगतात की धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, आणि हेची आमा काम बीज वाढवावे नाम. जे आसाराम राम रहीम बागेश्वर सारखे पाखंडी बुवा आहे, त्याच्या पाखंडाचं खंडन करणं हे खऱ्या धर्माचं पालन आहे. संत कबीर सांगतात की धर्म ना हिंदू मुस्लिम, धर्म ना बुद्ध जैन, धर्म चित्त की शुद्धता, धर्म शांती सुख चैन. इकडे संत गाडगे महाराज सांगतात की तहानलेल्याला पाणी द्या, भुकेलेला अन्न द्या, अज्ञानाला ज्ञान द्या, काकू ताब्यावर अर्धी भाकर कमी टाका, पण आपल्या लेकराले शाळेत घाला जी. हा खरा धर्म आम्हाला संत गाडगे महाराजांनी सांगितला. भाजपच्या चोरांनी आम्हाला धर्म सांगण्याची गरज नाही. हा खरा धर्म आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून हे लोक म्हणतात आम्ही प्रभू श्रीरामचंद्रांचे खरे भक्त आहोत. आता प्रभू श्रीरामचंद्र एक वचने होते. किती वचने होते? एक वचने होते ना. आता मोदी साहेब म्हणते मी खरा राम भक्त आहे, तुम्ही एक वचनेच असायला पाहिजे. मग मोदी साहेब जर खरे रामाचे भक्त असेल तर त्यानं आमच्या खात्यात 15 लाख रुपये टाकावं. अमित शहा साहेब म्हणे की आम्ही नितीश कुमारला सोबत घेणार नाही, आयुष्यात कधीच घेणार नाही, कारण आम्ही हिंदुत्वाचे पाईक आहोत, आम्ही प्रभू श्री रामचंद्रांचे खरे भक्त आहोत. नितीश कुमार सोबत आम्ही जाणार नाही. आ जाओ, नितीश कुमारला सोबत घेतलं. अजित दादा चक्की पिसिंग 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 अँड पिसिंग. नांदेडमध्ये जाऊन फडणवीस साहेबांनी भाषण केलं की अशोक चव्हाण साहेब हे लीडर नाही साहेब, हे डीलर आहे. त्यांना सुद्धा घेऊन घेतलं. आदर्श घोटाळा, त्यांना सुद्धा गुंडागांडाय करून येणं सोबत घेऊन घेतलं. एक लक्षात ठेवा, हिंदू धर्माचं ब्रीदवाक्य काय आहे की रघुकुल रीत सदा जली आई, प्राण जाई पर वचन ना जाई. आता येईनं सांगितलं आम्ही खरे रामाचे भक्त आहोत, आम्ही वचन दिलं तुम्ही 15 लाखाचं. जर तुम्ही एक वचनी असाल तर आमच्या खात्यामध्ये तुम्ही 15 लाख टाका. जर तुम्ही एक वचनी असाल तर ज्यांना तुम्ही सोबत घेतलं त्यांच्यावर एक ईडी लावा, आणि एक ईडी मायावर लावून टाका, शेतकऱ्यावर लावून टाका ना. आम्ही जे मक्त्यानं वावर घेतो आम्ही 2 एकरात परवडत नाही आम्हाला. 40,000 लागत आहे, 60,000चं उत्पन्न आहे. नंगा नाही गाक्यावर निचोडे गाक्या. 20,000 रुपये हातात येते फक्त. इंजिनिअरिंग केली, इंजिनियर आहे आम्ही, मेकॅनिकल इंजिनियर आहे मी. तुम्हाला वाटत असेल गावठी भाषा बोलून राहिला. आय एम पास आउट फ्रॉम बापूराव देशमुख कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सेवाग्राम वर्धा, फ्रॉम नागपूर युनिव्हर्सिटी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी नागपूर. म्हणून एक लक्षात ठेवा, जाता जाता एकच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. आपण शांत का बरं नाही बसलं पाहिजे. मेरी तकलीफ मेरा गम मेरा सदमा पता चलता, कोई तेरा बिछड़ता तो तुझे मेरा पता चलता. आणि म्हणून आता बोलावं लागेल साहेब, आता शांत बसण्याची गरज नाही. आम्ही काही कुठल्या पक्षाचा प्रचार करायसाठी इथं आलो नाही, पण चोरांच्या विरोधात आम्हाला बोलावं लागेल. तुम्ही दरोडा टाकला आमच्या घरावर, पण आता आम्हाला तुमच्या घरावर विचारांचे दरोडे टाकणं ही काळाची गरज आहे. म्हणून ही क्रांतीचा यलगार आहे की तू शांत होतास जेव्हा दिल्लीत किसान मारले गेले. जे लोक शांत असतील त्या लोकांनी आता जागा होण्याची गरज आहे.